त्याच्यावर निष्ठावंत आहे. मी निष्ठा खालेला भ्रष्ट नाहीये. इकडे जे अपक्ष उमेदवार उभे आहेत ना, ते अपक्ष उमेदवार तुमची मतं घ्यायची, मराठी माणसाची मतं खायची आणि संजय निरुपांची त्या ठिकाणी निष्ठा खायची, हे गड्डे करताय. आणि मग तुम्ही ठरवायचं की अपक्षाला मत म्हणजे संजय निरुपमला मत, आणि मग ठरवायचं की महाविकास आघाडीच्या तुमच्या सोबत आलेल्या 10 वर्ष तुमच्या सोबत राहून काम करणाऱ्या सुनील प्रभूला तुम्ही मतदान देणार आहात, हे या ठिकाणी अपक्ष आंदोलन मतदान करून तुम्ही संजय निरुपमला मदत करणार, हे तुम्ही ठरवायचं. आणि विचार करा 20 तारखेला की 20 तारखेला त्या ओंकार काँग्रेसमध्ये प्रत्येक घरातून मतदार हा मतदान केंद्रावरती जाईल आणि त्या ठिकाणी त्याचा विचार पक्का असेल. 3 नंबरला मशालीच्या बाजूचं बटन दाबेल आणि 23 तारखेला दाखवण्याचं काम या ठिकाणी मंचावरती बसलेले सगळे आणि खाली बसलेले सगळे आपण सगळे करणार आहात हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि जे कोण बोलले त्यांना सांगतो, तुमच्यावरती उत्तर देण्याची माझी लायकी नाही, हे लक्षात ठेवा. माझ्या अंगावर येऊ नका. ज्या दिवशी माझ्या अंगावर याल मी शिंगाने धरून फेकून देईल. मी कोणाची चाकरी करताय, या कोणाची गद्दारी करून संजय निरुपमला मदत करताय, तुमचं तुम्हाला लक्षात होऊ नये. बिनदोषी जनता मशाल आणि सच्चा निष्ठावंत म्हणून सुनील प्रभू यांच्या महाविकास आघाडीचा विश्वास या मागे लागले, ज्यांना मिळालं त्यांचं घर. या भागातला स्थानिक आमदार जी जोपर्यंत आहे, शिवसेना प्रमुखांनी अन्यायाविरुद्ध प्रतिकार करायला शिकवलंय. त्यामुळे इकडे असणाऱ्या कुठच्याही माणसाचं कोणाच्याही चमचेगिरीमुळे स्वतःच्या हक्काचं घर जाऊ देणार नाही, ही माझी शपथ आहे. काय बोलत चंद्रप्रकाश यादव या जानूभाई नगर मध्ये अनेक वर्षापासून अनेक महिला व घर सुरक्षा कल्याणकारी संस्थेच्या माध्यमाने अनेक योजना करतात, अनेक लोकांचे घर नोटीस आल्यानंतर देखील ते लढतात ते करतायत आणि त्यांना अशा वेळेला आपण मदत करणं लोकप्रतिनिधी म्हणून हे माझं कर्तव्य आहे. अनेक वेळेला ते माझ्याकडे येतात, चर्चा करतात आणि स्वतःही त्यांची लढाई सुरू आहे. आमच्याकडे असणारे महाविकास आघाडीचे जे आणखी आमचे नेते आहेत ते देखील सतत सातत्याने प्रयत्न करतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे माजी नगरसेवक आहेत, शाखा प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे गेल्यानंतर ते देखील माझ्यापर्यंत हा विषय आणतात. त्यामुळे सामूहिकरित्या ही लढाई आमची चालू आहे आणि ही लढाई आम्ही जिंकणार. सर्वात शेवटचा प्रश्न, जानूभाई नगर मध्ये आज जो तुम्हाला प्रतिसाद मिळाला आहे, सर्व एकत्र पुन्हा काही वर्षानंतर आलेत, काय म्हणतात? असं आहे की महाविकास आघाडीवरती प्रेम करणारे सगळे मतदार आहेत ते एकत्र आलेत आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की जानूभाई नगर मधील सगळे मतदार हे महाविकास आघाडीच्या मशालीला मतदान करतील. कहना चाहूँगा कि यहाँ की जो लोकल थे, हम बाहर से कभी एक भी आदमी यहाँ पे आया नहीं था, जो भी थे यहाँ के लोकल थे और सब प्रभु साहब को चाहने वाले हैं. ये कोई पार्टी से नहीं, ये प्रभु साहब को सिर्फ चाहने वाले हैं. और आने वाले 20 तारीख को मशाल पे वोट देकर भारी मतों से विजयी कराने वाले. यहाँ हमारे अध्यक्ष फेडरेशन के हैं सीता प्रसाद यादव, पतिराज चाचा यहाँ के जो चौल मालिक थे, हवलदार चाचा जया सुशील के पदाधिकारी थे, यहाँ के पूर्व नगर सेवक भी हमारे साथ में, जो इतने लोग एक साथ में जमा हो गए तो प्रभु साहब को हराना मुमकिन ही नहीं, नामुमकिन है. काय म्हणतात, खालची मुलं आज येऊन टीका करतायत, काय बोलाल? तो त्यांचा अज्ञानपणा आहे. कुरार विलेज कसा बसला व कुरार विलेजसाठी शिवसेना संघटनेला किंवा आमदारांनी काय केलं याची ज्यांना ओळख नसेल त्याबद्दल आम्ही जास्त काय बोलू शकत नाही. आमचा जो काय उद्देश आहे, आमचं जे काय म्हणणं आहे, आम्ही जे काय केलंय ते आतापर्यंत लोकांसमोर जाऊन लोकांसमोर रोखटोक मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते लोकांना पटतंय. म्हणूनच जागोजागी भागाभागातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला असा मोठा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचं कारण ते आहे.